आणि या क्षणाची मोठी बातमी, महाविकास आघाडी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार आहे। मवियाचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। राज्यातली गुंडगिरी विधान भवनापर्यंत पोहोचल्याची मवियाने टीका केली आहे। जनसुरक्षा विधेयकावर देखील स्वाक्षरी करू नये अशी देखील विनंती मवियाकडून राज्यपालांना केली जाणार आहे। तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन मवियाचे नेते राज्यपालांना भेटतायत। महाविकास आघाडीकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे आणि जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात या कायद्यावर स्वाक्षरी राज्यपालांनी करू नये, जेणेकरून याला अंतिम कायद्याचं स्वरूप येणार नाही अशी विनंती देखील मवियाच्या नेत्यांकडून राज्यपालांना केली जाणार आहे। मूळ कार्यक्रमानुसार मवियाचे नेते हे केवळ जनसुरक्षा विधेयकाच्या मुद्द्यावरून भेटणार होते, मात्र आता राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील मवियाच्या नेत्यांकडून केली जाणार असल्याचं कळत आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, राष्ट्रपती राजवट आणि जनसुरक्षा विधेयक दोन कारणांसाठी मवियाचे नेते पोहोचतायत, काय नेमकं घडतंय या क्षणी? नक्कीच राजभवनावरती महाविकास आघाडीचे नेते हे पोहोचलेले आहेत आणि प्रमुख मागणी हीच असणार आहे की जनसुरक्षा जे विधेयक आहे त्याला महायुती सरकारकडनं बहुमतांकडनं त्यांच्या आवाजी मतदानावरती जे पारित केलेलं आहे त्याला विरोध हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दर्शवलेला होता। मात्र तरीसुद्धा ते विधेयक पुढे पास करण्यात आलेलं आहे, राज्यपालांकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यावरतीच स्वाक्षरी ही राज्यपालांनी करू नये यासाठीच महाविकास आघाडीचे सर्व नेते आमदार हे आता पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा देखील उद्भवलेला आहे। मग बीडचं प्रकरण असो, त्यानंतर अनेक घडलेले प्रकरण असो, आता ही गुंडगर्दी जी आहे ती काल आपण पाहिलं तर अधिवेशनात विधिमंडळापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच कुठेही कायदा सुव्यवस्थेचं पालन या ठिकाणी होत नाहीये, प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि ही गुंडगर्दी विधिमंडळापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी प्रमुख मागणी ही मवियाच्या नेत्यांची राज्यपालांसमोर राहणार आहे। त्यावरती राज्यपाल या भेटीमध्ये नेमकं काय होतं आणि राज्यपाल आता याला काय प्रतिसाद देतात हे बघणं महत्त्वाचं असेल। तूर्त धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। आणि इथे काय छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, एक छोटासा ब्रेक